तो जय हिंद मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आधी इंगळेच्या न्यू ब्लॉगमध्ये. 8 दिवस झाले आपल्या यूट्यूबला आपण ब्लॉग टाकला नाही. आज थोडंसं ब्लॉग टाकण्याचा थोडासा विचार आला. ब्लॉग आपला बघतोय बा. आज आम्हाला कबूतर सापडलं, त्याला मार लागलाय. भाऊ दाखव, त्याला मार लागला. रक्त निघाले याच्यावर. खालून दाखव ना. खालून खूप जास्त प्रकारे मार लागला कबुतराला. तर आज याचा दवाखाना करतो. याचा म्हणजे हळद वगैरे लावतो, आमच्याकडून जेवढं होते तेवढं त्याला चांगला करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघूया आपण त्याला हळद वगैरे लावून. आमचा मित्र एक हळद आणायला गेलाय, बघूया ते येईपर्यंत वाट बघू. हळद फिळत आणली मित्रांनो. आता हळद त्याला थोडंसं हे करणं नाही, वाईट यानं पुस थोडंसं. काय वाईट नको काय शेला अरे नरम्यानं पुसणं काहीतरी. नाही नाही, त्याला मार लागलाय. टाकून असं मरत नाही ते. अबे नाही बे, मरत नाही. झोप याला त्याच्या अंगात ताकदच नाही. जे पंग म्हणजे माहिती नाही असं उडता येते की नाही त्याला? बापूला जाऊन मागता मग नाही येतो वर. नाही नाही, खात नाही. थोडस अबे नको, थांब. त्याला हवे हळदला ओलं करावं लागते ना. असं बी असते का? आता याचा रक्तच बोलला आहे. बरं टाक, तसं टाक. इकडे धर, इकडे धर, इकडे ना. उजेड जा ना. सॉरी ब्रो, सॉरी यार. खूप त्रास व्हायला बे यार बिचारायला. बाई मोळ सकाळी. मित्रांनो कसं असते, थोडंसं आपल्याला असं दिसलं तर थोडी मदत करत जा, कारण ते मुख्य जनावर आहेत. पण टाका वगैरे ते काय बोलू शकत नाही. त्यांना किती दुःख झालं काय झालं तरी, पण आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आम्हाला दिसली ते त्रास खूप होत होता तिला, आम्हाला दिसली आणि आम्ही त्यांना सहज पकडलं आणि खूप मार लागून होता. आमच्याकडून जास्त काही होणार नाही, पण एवढीच तिची मदत आम्ही करू शकतो. किती वेळा टाकले वे काढ ते गाई. थोडीशी ओली करावं लागते बे हळद. ती चिपक ते पडून जाते ना. नाही चिपक मदत गेली, रक्ताच्या मदत पडली. पान टाकलं चिपकूनच बसायचे ना. पण तिला नाही उडता येत नाही दिवस. नाही, जेवढी गेली तेवढी गेली. आता तू भाई आपल्याकडून एवढं थोडं काय राहतो ना. मित्रांनो आम्ही थोडंसं हळद वगैरे लावली, तिला थोडंसं खाऊ घातलं, पण तरी पण तिला उडता येईन झालं. थोडंसं पण पहिल्यापेक्षा थोडंसं बरं वाटत आहे. पहिले तर तिला चालता पण येई नाही, पण आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी चांगलं आहे. 1-2 दिवसात चांगली होऊ शकते ती. मित्रांनो तुम्ही पण अशी प्राण्यांची पक्ष्यांची काही त्यांना दुःख होत असेल, काही त्यांना कोणती बिमारी असेल, काही त्यांना मार लागला असेल, तर थोडी त्यांची मदत करत जा. आपल्याला दिसल्या तर त्यांची थोडी मदत करत जा, कारण की ते मुख्य आहेत, त्यांना स्वतःची मदत स्वतः करू शकत नाहीत. तर आपल्याकडून जेवढी मदत होते तेवढी आपण करायला पाहिजे. आम्ही त्या पक्षीला थोडीशी हळद वगैरे लावली. आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी थोडीशी चांगली आहे ती. इथेच आहे बसून, तिला बाहेर आम्ही नाही. थोड्याशा चांगली ज्यावेळेस होईल त्यावेळेस तिला आम्ही सोडेल. मित्रांनो तुम्ही पण अशी थोडीशी मदत करत जा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.